आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। उद्योगपती मुकेश अंबानींना आलेल्या 400 कोटींच्या धमकी प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल। मेल पाठवण्यासाठी व्हीपीएन आणि प्रायव्हेट ईमेल सर्व्हिसेसचा वापर केल्याचं उघड। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला। 1 जुलैला जामीन अर्जावर निकाल देणार। मुंबईसह परिसरामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी हलक्या सरीचा पाऊस। मुंबईतील लोकलच्या गर्दीमुळे होणाऱ्या वाढत्या मृत्यूंची उच्च न्यायालयाकडून दखल। लोकलमधून जनावरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करता प्रवाशांच्या समस्येवर हायकोर्टाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला सुनावलं। पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 3 वर, कोथरूडमध्ये 2 तर हडपसरमध्ये 1 झिका रुग्ण। पालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात। पुणे शहरामध्ये अनेक भागांचा वीज पुरवठा आज बंद। रात्री 10 पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्तीसाठी शनिवार पेठ, नारायणपेठ भागातील बत्ती दिवसभर गुल असेल। मावळमध्ये भात लागवड सुरू। पवना नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून लागवडीला सुरुवात। पालखी सोहळ्यासाठी पीएमपीएल प्रशासन सज्ज। देहू आणि आळंदीसाठी 26 जून ते 30 जूनच्या दरम्यान 148 बस सोडल्या जाणार। तुकोबांच्या पालखीसाठी यंदा चेन्नईमधून मागवली वेल्वेटची छत्री। सेवेकरी राजेश भुजबळ आणि मित्रमंडळींनी ही छत्री मागवली आहे।